हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये। चला तर ताईंनो कशा आहात? आय होप की तुम्ही छान मस्त मजेत असाल। मीही छान मस्त मजेत आहे। तर हा व्हिडिओ आहे स्वामी प्रकट दिनाचा। तर त्या दिवशी काय माहिती खूप छान प्रसन्न तो दिवसभराचा गेला आणि इतकं भारी वाटत होतं। आदल्या दिवशी पण गुढीपाडवा झालेला त्याच्यामुळे एकदम असं मस्त वाटत होतं। तर सकाळचं मॉर्निंग पासून सुरुवात केलेली आहे बघा। इकडं सगळ्यात पहिल्यांदा लोटणं झाडणं म्हणजे पारूस फरशा पुसणं गॅलरी धुवून काढणं हे सगळ्या गोष्टी झाल्या। सगळं आवरलं नंतर ड्रेस वगैरे मी चेंज केला, छान नवीन ड्रेस घातला आणि आता रांगोळी वगैरे काढून घेते, उंबरा पूजन करून घेते या पद्धतीने। तर खरं सांगते स्वामी प्रकट दिनाचा आणि छोटीशी पूजा मी आपली केली तेच तुमचे शेअर केले आणि काहीतरी असा झटपट होणारा नैवेद्य किंवा आपल्याला गडबडीच्या वेळी कधी कधी सुचत नाही की काय करावं, मग अशा वेळेस काय मेनू करावा हे तुमच्याशी मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे। तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि नवीन कोणी असाल तर सबस्क्राइब करा, शेअर करा व्हिडिओ। आणि खरंच ह्या व्हिडिओमधनं तुम्हाला थोडंसं जरी बघायला काहीतरी छान एंटरटेनमेंट झालं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। बऱ्याच ताई व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाहीत, नवीन ताई येतात सबस्क्राइब करत नाहीत, तर ते तेवढं करा, सबस्क्राइब करा आणि लाईक जरूर करा व्हिडिओला। या तर सगळी बघा रांगोळी उंबरापूजन वगैरे झालं आणि आता आले पूजा करायला। तर रेग्युलरची जी देवपूजा होती ती मी आधीच केलेली आहे, कारण मग खूप मोठा व्हिडिओ होतो म्हणून मी तुमच्याशी ते शेअर केलेलं नाही। तर देवपूजा माझी झालेली होती आणि आता इकडं स्वामींचं म्हणजे फोटोची पूजा करते। तर माझ्याकडे काही मूर्ती नाही आहे, पण हा फोटो मी जेव्हा पहिल्यांदा अक्कलकोटला गेली ना 2-3 वर्षापूर्वी, तर तिथून हा फोटो सिंपल इतका छान आहे, अॅक्युरेट ना मस्त हा फोटो आहे। तर तो फोटो मी घेऊन आलेली आणि त्या फोटोचीच मी नेहमी हे करते। मूर्ती आणली ना तर दर गुरुवारी अभिषेक वगैरे, तर ह्या गोष्टी आता सध्या तर का नाही आपल्याला जमल तसं, मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगते आपल्याला जमल तसं करावं। मूर्ती असली की गुरुवारी मग त्याचं व्यवस्थित केलं पण पाहिजे। आणून नुसती मूर्ती देवाऱ्यात मांडून काही उपयोग नाही, त्याची गुरुवारचे अभिषेक म्हणा त्याला सगळं केलं पाहिजे। फोटोचं कसं असतं अभिषेक वगैरे नाही केला तरी चालतं, म्हणजे अगदी फोटोला अष्टगंध फक्त मी आणि चंदनाचा टिळा लावते बस एवढंच, म्हणून हा फोटो मी ठेवलेला आहे। पण मूर्ती असो किंवा फोटो असो श्रद्धा ज्याची जी आहे ती तशीच राहणार आहे, असं काही वेगळं वगैरे होणार नाही। म्हणजे मूर्ती असेल तर वेगळी जास्त श्रद्धा किंवा फोटो असेल तर श्रद्धा नाही असं होत नाही। ज्याला जसं त्याचा अनुभव आलेला आहे स्वामींचा तसं त्या पद्धतीनं ते हे करतं। आणि खरं स्वामींचं अनुभवापेक्षा ना श्रद्धा खूप छान, म्हणजे प्रसन्न वाटतं एक ते स्वामींच्या फोटोचं किंवा गुरुवारचं असं सगळं काही सेवा केल्या तर आता बघा सगळी पूजा मांडून झाली, साधी सिंपल मांडली। अगदी एक समई तेलाची, 2 असे तुपाचे दिवे केले। फुलं मला अनुष्कानं पिवळी लाल सकाळी छान अशी आणून ठेवली आणि माझं जे म्हणजे पारायण मी सुरुवात केलेली त्याची आज सांगता, म्हणजे पारायण पूर्ण माझं करायचं होतं। वाचनाचं शेवटचा दिवस होता, म्हणजे थोडक्यात आज उद्यापनच होतं सगळ्यांचं त्याच दिवशी झालं। ज्यांनी 5 दिवसाचं आठवड्याचं पारायण घरात बसलेलं तर ते माझं आज शेवटचा दिवस होता। तर इकडे बघा धूप आरती सगळं झालं आणि आता ना वाचायला मी बसत आहे, म्हणजे पोथीचं जे शेवटचा भाग राहिलेला आहे ना तो वाचून हे पारायण माझं पूर्ण करते। तर बघा अशी पूजा दिसत होती। नैवेद्य पण आत्ता सध्या तरी मी दूध आणि साखर ठेवलेलं आहे आणि फळं 2 ठेवलेली आहेत। पोथी वगैरे माझी वाचून झाली, सगळं झालं आणि आता आरती करून घेते। तर पूर्ण आरतीचा मी एक शॉर्ट टाकलेलाच होता, तर आरतीसुद्धा करून घेतली। आरती म्हणताना म्हणजे साईडला मी लावलेलं असतं बरं का मोबाईलवरती, कारण शब्द चुकू नये म्हणून। आणि माझं एक ती नित्यसेवा म्हणून पुस्तक असतं ना, ते पुस्तकच घरात कुठं सापडेना झाले, नाहीतर त्यात बघून मग मी म्हणत असते। तर आम्ही तिघींनी मिळून आरती केली आणि आज म्हणजे ईद होती त्याच्यामुळे सुट्टी पण होती शाळेला, त्यामुळे त्या दोघी पण घरातच होत्या, मग त्यांनी पण आरती केली। चला तर ताईंनो 10:30 बरोबर वाजले। 10:30ची आरती माझी पोथी वाचून म्हणजे पारायण आज कंप्लीट झालं, जे केलेलं होतं ते पारायणाचं सांगता केली। दरवाजा आपटला, 1 मिनिट। आणखीन नैवेद्य आता सध्या तर दूध साखर दाखवलेलं आहे, आता नैवेद्यच करायचा आहे। आरती छानपैकी केली। आम्ही आरती अशीच मोबाईलमध्ये लावतो, कारण ना वाजून म्हणजे ते थोडंसं एक म्युझिक हे करून छान अशी आरती होते म्हणून। तर आरती झाली, सगळं झालं छान असं पारायण। म्हटलं की मी तुम्हाला दूध मधी पोरं येतात बोलायला, काय मी बोलते ती लिंकच तुटते। तर आता स्वयंपाक करायचा आहे, आता स्वयंपाक करायचा, पण त्याच्या आधी भांडी बघा ताईंनो, एवढी सगळी भांडी पडलेली आहेत। काही सुद्धा सकाळ धरणं ना नाश्ता नाही, आज काय नाही। काल पाडवा होता, पुरणपोळी एक जी शिल्लक राहिलेली ती आधी तिनं खाल्ली, अनुष्का काही खात नाही एवढं। आणि आम्ही तर काय नाही, आज आता मग नैवेद्य सगळा करायचा। तर आज
पुरी आणि बासुंदी, मसाले भात, कोशिंबीर, असं साधं सिंपल भजी वगैरे तळण थोडंसं आता स्वामींसाठी नैवेद्य करते. आजच म्हणजे सॉरी आज नाही, आत्ताच करणार आहे संध्याकाळच्या ऐवजी, कारण आज आहे रमजान ईद, तर त्याची सुट्टी आहे आपल्या सगळ्यांना, पोरांना सगळ्यांना. मग घराच आहे तर ती दुपारी पण खातील आणि उरलं तर संध्याकाळी पण खातील, म्हणून आता एकसारखं स्वयंपाक करणार. त्याच्या आधी ही सगळी भांडी क्लीन करून म्हणजे घासून घेते, कारण एवढी भांडी, ही भांडी रात्रीची नाही आहेत, स्वयंपाक नाही, नाश्ता नाही, फक्त पेले गोळा करून, कुठं दुधाची भांडी रिकामी करून, काल काही जर शिल्लक राहिलेलं असेल तर ते खराब झालेलं जेवण थोडंफार, कालची आमटी वगैरे शिल्लक राहिली, मग ती फ्रीजमध्ये न ठेवल्यामुळे वरतीच ठेवली, तर ती खालची म्हणजे पोळ्यांची आमटी खराब झाली, ती ओतून दिली. काय तर थोडंफार राहिलेलं फ्रीजमध्ये असं दूध, 2 टोपात दूध राहिलेलं शिल्लक, घरात असले की पोरं दूध पित नाही त्या पोरी अजिबात, मग ती दूध शिल्लक राहिलेलं ते सगळं काढून अशी एवढी भांडी झाली. तर मी आधी भांडीच घासणार आहे. आता ड्रेस जरा जपून, कारण ड्रेस कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. सगळ्यात ताई म्हणणारच आहे ड्रेस खूप छान आहे, मस्त आहे, आणि मला पण असे ड्रेस सगळे असे आवडतात. साडी नेसू शकत नाही, असली गरमी झाली ना, तर बडबडीनच मोठा व्हिडिओ होतो. चला तर मी बंद करते माझी बडबड, पुढं मग तुम्हाला रेसिपी पण दाखवायची असतात. तर आज सकाळीच नवीन ड्रेस घातलेला म्हणून बघा, आज किती दिवसांनी एप्रन घातलं. बऱ्याच ताई मला व्हिडिओमध्ये सांगतात की अगं एवढी भिजतीस भांडी घासताना, किचन धुताना, एप्रन घालत जा किंवा तुझे गाऊन वगैरे पोटावरती घाण होणार नाहीत. पण मला घालूच वाटत नाही. पण आजचा ड्रेस बघा, पण काय वैशिष्ट्य आहे माझं काय माहिती, जेव्हा मी नवीन साडी किंवा नवीन ड्रेस घालते, एप्रन घालू अगर ना घालू, तर माझ्या ड्रेसवरती एक पाण्याचा शिंतोडाही उडत नाही. जेव्हा गाऊन असतो ना अंगावरती, तेव्हा सगळी मी भिजलेली असते. काय बघा हे आहे, म्हणजे मनानच ते तसं जपलं जातं आपली नवीन गोष्ट. आणि कधीही बघा कंटाळा येत असेल ना, असा छान कपड्यांनी खरंच जसं आपण देवाचं घरात करतो आणि मग पॉझिटिव्हिटी, बाहेर गेलो की आपल्याला प्रसन्न वाटतं, फिरायला गेलो, बाहेरचं खाल्लं की बरं वाटतं, तसं माझं कसं आहे, नवीन कपडे घातले की मला एक जो उत्साह येतो ना, मला नवीन कपडे घालायला इतके आवडतात. नवीन साडी, ड्रेस काही असो, मला खूप आवडतं आणि माझी एनर्जी अप लेवलला जाते जेव्हा मी नवीन कपडे घालते, आरशात म्हणजे स्वतः सावरते तेव्हा आवरते. तर मला खरंच कपड्यांचं खूप क्रेज आहे बरं का, खरं सांगते, दुसरं कशाचं नाही, पण मला कपडे तेवढे लागतातच व्यवस्थित. म्हणून मी आज हा ड्रेस मला खूप दिवस झालं घालायचा होता, मग तो मी घातला आणि इतकं फ्रेश प्रसन्न वाटत होतं. 11 वाजता स्वयंपाकाला सुरुवात केलेली, 1 तासात 12 वाजेपर्यंत एवढा स्वयंपाक झालेला. तर सगळ्यात पहिल्यांदा हा छोटा कुकर लावला ना, तर त्यात बटाटे लावले, कारण बटाटा वाटाणा पुरी भाजीचं जेवण म्हटलं, मग रस्सा भाजी बटाटा वाटाण्याची होईल. तर इकडं मसाले भात टाकते. हा मसाले भातासाठी ना मी फ्लावर थोडासा, 1 शिमला मिरची, गाजर, वटाणा, बटाटा एवढं घेतलेलं आहे एकदम, आणि फ्लॉवर घेतलेलं आहे थोडंसं. तर तुम्हाला तिथं भांड्यात चिरून ठेवलेलं पाण्यात मी दिसत असेल. थोडेसे खडे मसाले टाकले आणि इंद्रायणी तांदळाचा हा मी भात करते. इंद्रायणी तांदळाचा मसाले भात जेव्हा आपण ह्याचा खातो ना, एखाद्या लग्नात किंवा एखाद्या पंक्तीत कुठेतरी खातो बघा, तर तो जसा लागतो तसा अगदी इंद्रायणी तांदळाचा मसाले भात टाकतो. जास्त मसाले भात लागतो. जास्त कोणतेही मसाले टाकायचे नाही, भाज्या तेवढ्या टाकायच्या. तेजपत्ता टाकला, लवंग, दालचिनी आणि जिरे, बस एवढीची फोडणी केली. त्याच्यानंतर थोडासा त्यात कांदा टाकला, आलं लसणाची पेस्ट टाकली, परतून घेतलं. आणि आता ज्या भाज्या तुम्हाला मी सांगितल्या ना चिरून घेतलेल्या, त्या सगळ्या धुवून स्वच्छ टाकल्या. या पद्धतीनं कुकरमध्ये भात करणार म्हणून ना अजिबात ह्या भाज्या जास्त परतावायच्या नाहीत, नुसत्या अशा फ्राय म्हणजे थोड्याशा एखादा भर मिनिटच अशा परतून घ्यायच्या बघा, म्हणजे त्या भाज्या कुकरमध्ये भात तांदूळ व्यवस्थित शिजतं. नाही तर मग काय होतं, भाज्या लय भाजल्या की कसं होतं, गिर होतात, त्या खाऊ वाटत नाहीत. फ्लॉवर वगैरे अगदीच मऊ होतो, मग तो भातात खाऊ वाटत नाही. शेंगदाणे सुद्धा मी टाकलेले आहेत, 2-3 मिरच्या टाकलेल्या आहेत. इंद्रायणी तांदळाचा मसाले भात करताना बघा ट्राय करून तुम्ही, शेंगदाणे वगैरे टाकून मस्त होतं. तांदूळ बघा आत्ता धुवून घेतले, कारण हे इंद्रायणी तांदूळ आहेत, हे धुवून वगैरे ठेवायचे नसतात, लगे हात धुवायचे असतात. आता मसाले भातात मी एकतर मसाले भाताचा मसाला असेल तर टाकते, नाहीतर सरळ मी कोणताही मसाले भात करताना पावभाजी मसाला वापरते. तुम्ही एकदा तोही टाकून बघा, अगदी जास्त नाही टाकायचा, एखादा भर चमचा ठीक आहे. तेवढा मसाला टाकला, सगळ्या भाज्यात परतून घेतला आणि आता ह्याच्यात टाकलेले आहेत बघा तांदूळ. आणि तांदूळ टाकल्यानंतर सगळे तांदूळ परतून घेतले छान असे, आणि आता ह्याच्यात पाणी ओतलेलं आहे. तर जसं की म्हटलं, तांदूळ इंद्रायणी आहे, पाण्याचं पण अगदी जपून म्हणजे करायचं, कारण कुकरमध्ये भात लावलेला आहे. असं शिजताना आपल्याला समजतं की आपण किती हे केलेलं आहे, त्याच्यामुळे मग पाणी कमी घातलं आणि फक्त बारीक गॅसवरती 2 शिट्ट्या कुकरच्या घ्यायच्यात. 1 नंबर भात होतो, म्हणजे अगदी गिजगा असा होत नाही किंवा सुटसुटीत कसाही होत नाही, भाज्याही व्यवस्थित शिजतात आणि सगळं. तर आता आधी त्या अनुष्काला वेळ झालता, भूक लागलेली, म्हणून त्यांना मग कलिंगड चिरून दिलं आणि बाकी किचन ओटा तर माझा आवरायचा चाललेला असतो. म्हणून
अशी गडबड स्वयंपाकाची होते म्हणून जी भांडी पडतात ना ती मी आधीच घासून वगैरे टाकते, म्हणजे अजिबात ते भांडी सिंकमध्ये नसली ना की हुरूप येतो, मग काही वाटत नाही. नाहीतर भांड्याचा ढीग आणि ते स्वयंपाक इकडं करायचं तर मला कसं तरीच होतं. तर आता इकडं पुरीचं पीठ मळते. थोडंसं गव्हाचं पीठ घेतलंय आणि पावशर मैदा घेतलेला आहे, म्हणजे 1 वाटी, पाव किलो मैद्याला 1 वाटी गव्हाचं पीठ, बस एवढंच घेतलेलं आहे. थोडं मीठ टाकायचं आणि मोहन टाकायचं. मस्त अशा पुऱ्या होतात, तेलकट वगैरे होत नाहीत. तर मोहन करायला ठेवलेला आहे आणि तोही कुकर चाललेला आहे. तर साधा सिंपल हा स्वयंपाक होता, कारण काल ना पाडवा झालेला होता ना, त्याच्यामुळे कसं काल पण पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक म्हणजे संपलेला आणि आज मग हा हेवी, म्हणून एकदम थोडासा आणि झटपट होणारा स्वयंपाक मी तुमच्याशी इथे शेअर करते. अगदी लगेचच होतो, जास्त वेळ लागत नाही. आता मोहन जे केलेलं ना ते सगळं टाकलं आणि मोहन टाकल्यानंतर मला चांगलंच भाजलं बरं का. मी चटकन हात घातला ना तर माझ्या करंगळीला खरंच जोरात भाजलं. आणि इकडं पोरं मधी आधी करते ती, कारण त्यांना भुका लागलेल्या बिचाऱ्यांना. सकाळ धरणं एक तर आज काय जास्त हे केलेलं नव्हतं, म्हणजे मला पोती वगैरे वाचायची होती, मग नाश्ता वगैरे नव्हता, दूध पोरीने पिलेलं आणि चाललेलं. तर कणिक मळून झाली, म्हणजे पुरीचं पीठ मळून झालं आणि तिकडं ठेवलं, साईडला ठेवलं ते. आणि आता बटाट्याचा कुकर पण गार झालेला, तर बटाट्याची रस्सा भाजी करते बघा. तर बघा कधीही आपण किचनवरती जेव्हा कटिंग करतो ना, कटिंग चॉपिंग जे चाललेलं असतं भाज्यांचं, त्यासाठी एखादं भांडं असं ठेवायचं, जेणेकरून त्यातच सगळं सोललेलं निवडलेलं टाकता येतं, मग किचन कट्ट्यावरती पसारा होत नाही. ही टीप मी तुमच्याचकडून शिकलेली आहे. मला एका ताईंनी सांगितलेलं की अगं ते चॉपरवर जेव्हा कट करते तेव्हा एक भांडं ठेवायचं आणि त्यातच ती म्हणजे कांद्याचं टरफलं, काही चिरल, कोथिंबीरीच्या काड्या, काही असेल ते एका भांड्यात टाकून ते टाकायला बरं पडतं. तर आता इकडे बटाट्याची रस्सा भाजी बघा. तेल घेतलं, कांदा टोमॅटो ह्याच्यात, म्हणजे आपण ते मॅचर आहे ना, सॉरी मला त्याचं नावच येणं झालं, जे आपण कांदा टोमॅटो बारीक करतो ते, त्याच्यात एकदम बारीक, एकदम फाईन, एकदम बारीक केलं कांदा आणि टोमॅटो. जिऱ्याची फोडणी दिली, कांदा टोमॅटोचं जे वाटण होतं ते टाकलं. वाटण नाही केलेलं, म्हणजे चिरतो आपण चॉपरमध्ये एकदम बारीक चॉप करून घेतलेलं ते टाकलं. थोडंसं लसूण खोबरं टाकलं, लाल मिर्च पावडर टाकली, घरची चटणी टाकली आणि धणेपूड टाकली. हा मसाला जो आहे ना पाणी टाकून असा चांगला तेल सुटेपर्यंत बघा भाजून घ्यायचा. 1 नंबर वाटाण्याचं रस्सा भाजी झालेली. अशी ही चपाती बरोबर खाऊ शकतो आणि पुरीवर सुद्धा, म्हणजे पुरी भाजीचे जर जेवण असेल अगदी मोठं भरपूर माणसांचं जर तुम्हाला जेवण करायचं असेल तर ही भाजीची आयडिया बेस्ट आहे. आता बघा बटाटा जो शिजवलेला होता ना, काही बटाटा मी हाताने मॅश केला, काही चिरून घेतला, कारण दाटसर रस्सा व्हावा किंवा थिक असं म्हणजे रस्सा भाजी दिसावी. वाटाणा जो आहे तो टाकला थोडासा आणि आता मीठ टाकून घेते आणि मस्त परतून घ्यायचं आणि हवं तितकं पाणी घाला. तर बटाटा घातलेला असतो त्याच्यामुळे जरा वेळाने ह्याला उकळी आली की बघा ते घट्ट दाटसर ह्याचा रस्सा होताच, म्हणून मग मी असं थोडासा बटाटा मॅश करून घेतला. आणि अशी बटाट्याची रस्सा भाजी पुरीवर खायला खरंच छान लागते. कोथिंबीर टाकली आणि आता ते उकळायला ठेवलं, तोपर्यंत भात पण इकडे झालाय. आणि आता थोडीशी कोशिंबीर करते. कोशिंबीरमध्ये एकच छोटा कांदा, एक मोठा टोमॅटो लाल चॉपरमध्ये एकदम बारीक चॉप करून घेते. काकडी एक घेतलेली आहे मोठीच्या मोठी, ती पण चॉपरमध्ये चॉप करून घेणार. आणि साधी सिंपल जी आहे ना कोशिंबीर ती करते, म्हणजे आता बघा फोडणी देणार आहे मी कोशिंबीरीला. तर एकदम थोडीशी, जेव्हा तुम्ही फोडणी देताना चमचाभरच तेल गरम करायचं आणि थोडीशी मोहरी टाकायची, मिरची आवडत असेल तर मिरची टाकायची आणि मग तशी फोडणी द्यायची. जास्त तेल टाकलं ना तर कोशिंबीरीची चव अजिबात चांगली लागत नाही. तर इकडे बघा कांदा टोमॅटो एकदम बारीक मॅश करून घेतलं, चॉपरमधनं चॉप करून घेतलं. काकडी जी होती ती सुद्धा अगदी बारीक करून घेतली. माझ्या लक्षात राहत नाहीत रेसिपी, नंतर शूट करायचं लेट म्हटलं की. तर आता सगळं तिने एकत्र चांगलं मिक्स केलं, त्याच्यात मीठ टाकलं, साखर टाकली 1 चमचाभर आणि आता घट्ट असं दही, तर हे दही मी घरीच लावलेलं आहे त्याच्यामुळे बघा एकदम घट्ट लागलेलं आहे. आता थोडंसं जे आहे ना फोडणी तयार केली, म्हटलं ना चमचाभर फक्त नावाला टाकायची. जर आता आदिती अनुष्का खातात त्यामुळे मी मिरची टाकत नाही, तुम्हाला आवडत असेल तर कच्ची मिरची ह्याच्यात टाका, शेंगदाण्याचं कूट टाका. अशा पद्धतीने उन्हाळ्यात वेगवेगळ्या प्रकारे जर तुम्ही कोशिंबिऱ्या केल्या ना तर खातात. आमच्यात तर आदिती अनुष्काला इतकी आवडते की त्या चपातीवर भाजीऐवजी कोशिंबीर खातात. इतकी सगळ्यांना आमच्यात कोशिंबीर आवडते. तर जी कोशिंबीर केलेली होती ती फ्रीजमध्ये ठेवली, म्हणजे थंड कोशिंबीर खायला बरं पडतं आणि इतकं गरम होते ना. आणि हो, रात्री आमच्या इकडं जरा हा मी लेट व्हिडिओ एडिट करते, पण रात्री आमच्याकडं भयानक वादळ वारं पाऊस झालेला आहे. तुमच्या इकडं झालं असेल तर मला कमेंट करून सांगा. आमच्या इकडं कराड सातारा सगळ्या लाईन हायवेवरती एकदम बर्फ वगैरे सगळा पडला. आमच्या गावात फक्त पाऊस पडला, पण तिकडं सगळीकडं खूप पाऊस झाला. इतका भयानक पाऊस पडला ना. तर तुमच्याकडे पावसाचं काय म्हणजे आहे ते पण मला सांगा.
आणि इतकं गरम होत होतं ना 2 दिवस. पाडव्या दिवशी इतकं भयानक गरम झालं, परत सोमवारी आणि सुट्टी होती त्याच्यामुळे एक बरं झालं. 2 दिवस सलग सुट्ट्या आल्या, पाडव्याची आणि रमजान ईदची. त्याच्यामुळे मग आजचा स्वयंपाक हा दुपारी निवांत चाललेला. तर आता सगळा किचन ओटा आवरला आणि आता फटाफट ज्या काय त्या पुऱ्या लाटून घेते. तर पुऱ्या पण एकदम अशा पातळ जेव्हा लाटतो ना तेव्हा त्या छान फुगतात आणि अशा खुसखुशीत होतात. जाड लदगी पुरी ठेवली ना तर ती खाताना पण अशी कशी तर लागते, तेलकट होती. म्हणून बघा, छोटा गोळा घ्यायचा आणि मोठ्या पातळ पुऱ्या लाटायच्या. त्याच्यासाठी तुमची कणिक घट्ट असणं गरजेचे. कणिक जर तुमची पातळ असेल तर बिलकुल ही पुरी पातळ म्हणजे अशी उचलली जाणार नाही किंवा लाटताच येणार नाही. घट्ट असेल तर मस्त खुसखुशीत पुऱ्या होतात. तर आता इकडे नैवेद्याचं ताट भरून घेते. बासुंदी आणलेली आज, तर बासुंदी पण फोडून म्हणजे नैवेद्यासाठी ठेवली. आणि भात आता बघू शकताय, बघा इंद्रायणी तांदळाचा भात असून गिजगा किंवा असा लदगा झालेला नाही, व्यवस्थित सुटसुटीत पण चिकट, खायला टेस्टी. आणि म्हटलं ना, ह्या भाताचा जो टेस्ट आहे ना, पंक्तीतल्या भातासारखाच किंवा लग्नात जो आपण भात खातो ना, मसाले भात, सेम तसा लागतो. जास्त मसाले घालायचे नाहीत. तरी मी इथं गरम मसाला कुठलाच वापरलेला नाही. तर अशा पद्धतीने बघा, नैवेद्यास पुरत्या आधी 5 पुऱ्या लाटल्यात, नैवेद्य भरून घेतला, कोशिंबीर, साधं सिंपल असं नैवेद्याचं ताट बघा तयार झालेलं आहे. आणि हा मेनू खरंच खूप असा छान आहे. तूप घातलं भातावरती आणि इकडे बघा आता व्यवस्थित हे करून घेतलं, तुळशीपत्र घातलं, कारण स्वामींना तुळशीचं पान घातलेलं आवडतं ना नैवेद्यावर, म्हणून ते घातलं. आणि आता इकडे नैवेद्य पहिला दाखवून घेते, कारण नाही नाही म्हणत ना एक मध्ये आधी जसं की म्हटलं, मग आमचं काहीतरी काम चालू आहे तर मला पुढे मागे सारखं करावं लागतं. म्हणून काय होतं, वेळ होतं. तर इथं 1-1:30 वाजलेला होता. तर मिस्टर पण जेवायला आले, तोपर्यंत नैवेद्य दाखवला. मग आदिती अनुष्काला पण भूक लागलेली होती. मग इकडे बघा, आज छान असं प्रसन्न, म्हटलं ना आजचा दिवस खूप छान गेला. आजच्या जेवणाला टेस्टसुद्धा खूप छान आली, म्हणजे टेस्टीच लागत होतं. ते नैवेद्याचं ताट तर खरंच छान लागत होतं. तर नैवेद्य वगैरे दाखवला आणि आता उरलेल्या पुऱ्या लाटून घेते. म्हणजे सगळीच आता आम्ही एकदम 1 वाजता मग जेवायला बसलो. तर आज एवढा थोडासा स्वयंपाक केला, त्यामुळं झटपट झाला. कारण जसं की म्हटलं, काल पण खूप हेवी असं सगळं जेवण झालेलं, काल पुरणपोळ्या केलेल्या पाडव्याला, त्याच्यामुळे. आणि आज हे, म्हणून अगदी थोडंसं केलं की संध्याकाळी काहीही हातलं राहू नये. आणि अशा पद्धतीने स्वामी प्रकट दिनाचा दिवस गेला. तर व्हिडिओचा मी इथंच एंड करते. सगळ्या माझ्या गोडताईंना श्री स्वामी समर्थ.